अतिसंरक्षण माणसाला आळशी करते. जगातला कोणताही प्राणी पाण्यामध्ये पडला की ऑटोमॅटिक तो पोहायला शिकतो. चीनमध्ये 3-3 वर्षाची पोरं पोहतात, त्या स्विमिंग पूल मध्ये उड्या मारतात. आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये गावाला विहिरीत उड्या मारल्या. बुडलो का आपण कधी होतो? काय कमरेला होतं का भोपळा भिळा बिळा काय होतं का? ज्याची इच्छा होती आपण आयुष्यात पुढे जाऊ त्याने आपल्याला डायरेक्ट नेलं, विहीर दाखवली, दिलं ढकलून. शिकलो की नाही आपण? म्हणून कधी कधी ढकलून पण दिलं पाहिजे. आपण दुसऱ्यावर ढकलून देतो. दुसऱ्याला ढकलून देणं आणि दुसऱ्यावर ढकलून देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण जे काम करतोय त्यात आपल्या मतीला कोणी येणार नाही, म्हणून आपणच आपली फिजिकल फिटनेस वाढवली पाहिजे. म्हणून सकाळचा वेळ आपण थोडासा स्वतःला दिला पाहिजे, संध्याकाळचा वेळ स्वतःला थोडासा दिला पाहिजे. आपल्या आहारामध्ये गुटखा तंबाखू याच्यापेक्षा थोडासा सुकामेवा असला पाहिजे. आणि तो सुकामेवा नुसते चणे आणि मूग जरी असतील ना ते पुरेसे मित्रांनो. चण्यामध्ये 30% प्रोटीन आहे, तुमच्या मुगामध्ये 50% प्रोटीन आहे. शिवाजी महाराज त्यांच्या आहारामध्ये रोज मूगडाळ खिचडी खायची. त्याचं कारण हेच आहे की तुम्हाला फिजिकल काम करायचं असेल तर आयुष्यामध्ये चण्याची भाजी आणि तुम्हाला मुगाची भाजी डब्यात आठवड्यातून 2दा तरी असलीच पाहिजे. एवढं पण एक शिकून घ्या. युअर प्रोटीन मेक्स यू स्ट्रॉंग मॅन. आपण काय करतोय? चव लागा म्हणून घ्या जरा घ्या, हे नाही आपल्या कामाची पद्धत. म्हणून मी साहेब चहाच पित नाही, कारण आमचं काम आहे बोलण्याचं. ऍसिडिटी झाली तुमचं नरड खराब होणार आहे, नरड खराब झालं आपलं लॉस होणार आहे. आमचा काही गळा लताबाईसारखा आहे का? बाई तुम्हाला गळा आहे पण आम्हाला नरडच आहे ना, पण ते पण सुरक्षित ठेवायचं आमची आहे ना. तुमच्याशी काय मी स्पर्धा करू शकत नाही. बरं तुम्ही आमची स्पर्धा करू शकता का? अजिबात नाही. तुम्ही कोकळ असतील, आम्ही कावळे तरी आहोत, पण आमचा आवाज तर असते, आवाज टिकला पाहिजे. म्हणून आपलं आहार काय याच्यावरती आपलं आयुष्य लक्ष द्यायचं. आपलं प्रमोशन, आपलं करिअर, आपला पगार हा आपल्या आरोग्याशी संबंधित बरं का. जेवढे कमी दिवस आपण आजारी पडू तेवढी जास्त आपली उत्पादकता असणार आहे. आणि उत्पादकता जेवढी तेवढाच पगार असतो ना. उत्पादकतेपेक्षा जास्त जगातला कोणताच मालक पगार देऊ शकत नाही. आणि जो स्वतःची काळजी घेऊ शकत नाही त्याला जगातली कुठलीही कंपनी ठेवू शकत नाही. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून आहारामध्ये हे असलं पाहिजे. आणि कच्चे भिजवलेले मूग सोबत घेतले तरी भरपूर झाले बरं का. तुम्हाला काय वाटतं? शिवाजी महाराजांचा एखादा मावळा दिल्लीला पोहोचायचा असेल, आग्र्याला, तर 4 दिवसात केलं तो घोड्यावर पोहोचायचा. 4 दिवसात. म्हणजे प्रवासाचा वेळ किती असेल बरं? त्यावेळी काय हॉटेल होती का? आता जशी हॉटेल आहे का? नाही. झोपायची व्यवस्था कुठे आहे का? नाही. घोड्यावर उतरायची, जी काही कांबळी आहे त्याच्यातच घुसायचं, त्याच उस त्याच्याच आतमध्ये बखळमध्ये घुसायचं. घोडा रस्सी झाडाला बांधलेली आहे, घोडा आणि माणूस सोबतच. त्या घोड्याच्या पाठीवरती काही पिशवी आहे, चणे आहेत त्याच्यात. चणे घोड्याला खाली द्यायचे मुठभर. बाकी गवत मिळालं तर गवत आहे, पण त्यालाही प्रोटीन पाहिजे, त्याला मुठभर चणे द्यायचे. आणि मावळ्याकडे गुळ आणि शेंगदाणा असायला, काय थोड्या सुख खारका पण असायचा. त्याच्यावर ही माणसं 4 दिवसात दिल्लीपर्यंत पोहोचायची. म्हणजे आरोग्याची गुरु केली त्यांना माहित होती 400 वर्षापूर्वी की एवढा लांबचा प्रवास असेल तर आपल्याला डाएट काय पाहिजे. तसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काम करायला लागतं ते हेवी काम आहे. त्यासाठी डाएट पण कसा पाहिजे? हेवी. का पिझ्झा बर्गरचा पाहिजे? जर शिवाजी महाराजांची फिजिकल फिटनेस नसती तर काय 24 दिवसात ते आग्र्यावरून पुण्याला येऊ शकले असते? आपला विषय होता 4-5 दिवस भिजल्यानंतर काय होईल. सलग 24 दिवस पाऊस आहे ना, ऑगस्ट पासून ते सप्टेंबर पर्यंत हे सगळे. आणि पावसाळ्याचे पिकअपचे दिवस आहेत बरं काय, की सर्वात जास्त 26-11 पाऊस पडला होता ना. ते जुलै मध्ये 26 जुलैला मुंबईमध्ये पूर आला सगळ्यात मोठा तो. एवढं सगळं पडता पाऊस आहे, शत्रू मागे लागलेला आहे. शिवाजी महाराज आजारी पडल्याचं कुठे रेकॉर्ड सापडत नाही. याचं कारण काय? फिजिकल फिटनेस. बरं सर्दी होत असेल की नाही? सर्दी होऊ शकते ना. मग सर्दी झाल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराज एकदम ठिकाणी आराम केला असेल, हे सगळं गृहीत धरून सुद्धा 1300 किलोमीटरचा प्रवास फक्त 24 दिवसामध्ये कसा शक्य होतो? त्याला जबाबदार फिटनेस. आणि म्हणून तुम्ही जे क्षेत्रामध्ये काम करताय त्याच्यामध्ये तुमची फिटनेस ही खूप महत्वाची असते. आणि आरोग्याची काळजी ही सगळ्यात मोठी विषय आहे.
आपल्या सगळ्या संपत्ती एका तराजूत ठेवा आणि आपलं आरोग्य एका तराजूत ठेवा. कशाची किंमत जास्त असेल? बाकीच्या सगळ्या संपत्ती वाटप करता येतात, बाकीच्या सगळ्या संपत्तीचं वाटप शक्य आहे, पण तुम्ही आजारी पडले, सलाईन दुसऱ्याने घेतलं चालेल का? तुम्ही आजारी पडले, औषधं दुसऱ्याने खाल्ली चालेल का? तुमचा हात मोडला आणि दुसऱ्याचा बांधला चालेल का? तुमचं लिव्हर खराब झाले आणि तिसऱ्याला टोचले इंजेक्शन चालेल का? म्हणून याच्यात कोणीही सहभागी होऊ शकत नाही. आपलं आपल्यालाच जपावं लागेल, आपलं आपल्यालाच घडवावं लागेल. आणि म्हणून आरोग्याची काळजी ही सगळ्यात महत्वाची आहे. तुमची 100 कोटीची प्रॉपर्टी आहे, याला किंमत 0 आहे, पण तुम्ही 100% निरोगी आहे, याची किंमत 1000 कोटी आहे. काय म्हणतात? संपत्ती कशाला म्हणायचं हे तरी कळलं पाहिजे ना. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना, माझे अंदाजे 80 ते 90% लोकांना जे तुमच्याकडे काम करतायत, जे फिजिकल काम करतायत, चढवणे, उतरवणे, ट्रान्सपोर्टने, यांना बीपी, शुगर, डायबिटीस, हायपरटेन्शन हे रोगच नसणार आहेत. मी सांगतो ना, 80 ते 90% लोकांना नसणारच आहे. याचं कारण काय माहितीये का? बीपी, शुगर, डायबिटीस, हायपरटेन्शन हे श्रीमंताचे रोग आहेत. काय खावं हा ज्याला प्रश्न आहे त्याला बीपी, शुगर, डायबिटीस होत नाही. काय काय खाऊ नये हा प्रश्न ज्याच्या समोर आहे याला डायबिटीस आहे. पैसा भरपूर आहे, मोठ्या गाडीतून येतंय, ताड बघितलं की डॉक्टर सांगतो नाही तेवढं कंट्रोल. तुम्हाला तसं आहे का सांगा बरं? तुम्ही काही खाऊ शकता, कधी खाऊ शकता आणि कुठेही खाऊ शकता. जिलेबी आली समोर, जिलेबी खाऊ शकता. पेढा आला, पेढा खाऊ शकता. बासुंदी आली, बासुंदी खाऊ शकता. पण बिल्डर आला तर बिल्डरला पहिली सूचना असते, बायको हात धरूनच मागे असते, जिलेबी मत खाना, पेढा मत खाना, मिठाई मत खाना. कारण रोज खाऊन खाऊन यांचा कोटा पूर्ण झालाय. परमेश्वरांनी कोणावर अन्याय केले नाही, सगळ्यांना न्याय दिलाय की प्रत्येकाला शेवटी भाजी भाकरीच खायची आहे. मिठाईने पोटच भरत नाही, जिलेबीने पोट भरत नाही, कधीतरी ठीक आहे पण रोज. आणि म्हणून लक्षात घ्या, जेवढी हॉटेल वाढली तेवढीच मेडिकल वाढली. गणित कसं आहे बॅलन्स? जो बाहेरचं खातच नाही तो दवाखान्यात दिसतच नाही, जो बाहेरचं खातो तो दवाखान्यात कुठं दिसतच नाही. तीन टाइम चक्रा मारते, सकाळी बीपी चेक करते, संध्याकाळी शुगर चेक करते, सकाळी बीपी चेक करते, संध्याकाळी शुगर चेक करते. हा काय प्रकार आहे? पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये आरोग्याचा पडलेला विसर. आणि म्हणून डॉक्टर मग 3 टाइम आठवण करून देतो, काळजी घ्या बरं का. किडनीची काळजी घ्या, लिव्हरची काळजी घ्या, हृदयाची काळजी घ्या, आरोग्याची काळजी. मला 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 मग डॉक्टरला डॉक्टरला डॉक्टर. तुम्ही बघा ना, मार्केटला रोग होतात का? शेतकऱ्याला रोग होतात का? मेहनत मजुरी करायला होतात का? सारखं बसून एक माळा चढायला तरी लिफ्ट आहे का हो? लिफ्ट नसेल तर जीव जाईल का हो? लाईट गेली तर काय करणार? चालायची सवय नाही, काय उचलायची सवय नाही. मग श्रीमंतांची वेगळी प्रोसेस आहे. यांना वजन उचलायचे पैसे मिळतात, यांना वजन उचलायचे पैसे मिळतात. श्रीमंतांना पैसे देऊन वजन उचलायला लागतात, त्याला जिम म्हणतात. महिन्याला 5000 फी, 6000 फी, 10000 फी, 18000 फी. काय पैसे देऊन वजन उचल, 5 किलो उचल. बरं ते उचलायचं कसं हे शिकवण्यासाठी आणखी कोच ठेवायचा, त्याचा पगार 43 म्हणजे महिन्याला 50,000 फक्त वजन कसं उचलायचं ह्याच्या ट्रेनिंगसाठी. मग त्याच्यापेक्षा थोडं जरा काम कर की, काम कर की. काय व्यायाम त्याला करावा लागतो, त्याला काम नाही. त्याला काम आहे. तुम्ही जेव्हा जाता का जिम मध्ये, दिवसभरात एवढं काम असतं की जिमचे 10 ट्रेनर तुमच्याबरोबर फेल होते. हाय की नाही बसते ती. श्रीमंत होण्याचे जसे काही फायदे तसे तोटे पण आहेत ना, आणि गरीब राहण्याचे जसे काही तोटे तसे काही फायदे पण आहेत. श्रीमंताकडे सगळे, बायको आहे, पोर आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, गाडी आहे, बंगला आहे. झोप कुठे? काय नाही. भूक कुठे? काय नाही. आपल्याकडे काय भाड्याच्या घरात जातोय पण आनंदी. मालक म्हणला आजपासून इकडे नाही, चला दुसऱ्या ठिकाणी. काय प्रॉब्लेम? आणि मला सांगा ना, ह्या जगात परमनंट कोण आहे? सगळेच भाडं तुम्ही,
सगळेच भाड्याने राहणार आहेत ना. युरोप अमेरिकेतले 52% लोक भाड्याने राहतात. हे भाड्याने कळून घेतलं. काय म्हणलं मी? स्वतःचा घर ही संकल्पना चिमणीला मान्य नाही, कावळ्याला मान्य नाही, मुंगीला मान्य नाही. ते दरवर्षी नवीन घर बनवतात. माणूस मात्र एवढा वाईट परिस्थिती आहे की एका घरासाठी आयुष्यभर राबते विचार. हप्तेच भरतोय. बरं 1 BHK झाला. कुणीतरी नातेवाईक येतच, रामभाऊ जरा छोटंच वाटतंय बरं का. आलं, याला जेवायला दिलं, हे पिन लावून गेलं, घरी झालं तर सुरूच झालं. नाही ते राम तुमचे मित्र ते खरं म्हणले बरं का. मी बरेच दिवस सांगणार होतो तुम्हाला, पण तुम्ही माझं ऐकतच नाही ना. झालं घरी पिन लागली, बिचाऱ्यांनी लगेच शोधाशोध केली, लगेच 2 BHK बुक. आत्ता कुठं कर्ज संपलं होतं गेल्या 6 महिन्यात, लगेच नवीन कर्ज 2 BHK. ज्याचं 2 BHK त्याचं पण केस वाढलं, लगेच आला कोणतरी गावचा. बरं त्याचं स्वतःचं घर गावात आहे, पण तो तुम्हाला छानपणे शिकवतो. भले सोमटना फाट्याला घे, तळेगावमध्ये घे, पण 3 BHK घे. आता कुटुंब वाढलंय, आई वडील पण येत, लेकरं पण येतं. बरं ते घेतलं तरी का बसत नाही. डुप्लेक्स घे, बंगला घे. आयुष्यभर काय घरासाठीच काम करायचं. 52% लोक युरोपमधले भाड्यानेच राहतात आणि जगभर फिरतात, आयुष्याचा आनंद घेतात. आपलं काय, आपण कुठं फिरलोय? आपला पासपोर्टच नाही. आपलं इलेक्शन चालू होतंय, आधार कार्ड रेशन कार्ड, आधार कार्ड रेशन कार्ड, हाच आपला आधार. आणि एवढे लुख्खे नेते भारतात असतात बरं का. कोणी असं तुम्हाला म्हटलं का की पासपोर्ट काढून देतो, आधार कार्ड काढून देतो? एवढाच आधार कितीला भेटते ते? आधार कार्ड कितीला भेटतं? रेशन कार्ड 75 वर्ष झाली देशाला सुरू ठेवून, तरी लोक अजून रेशन कार्ड काढायच्या मागे. हिंगोलीमध्ये गेल्या आठवड्यात मोर्चा काढला, बायकांनी मोर्चा काढला कलेक्टर ऑफिसवरती. लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये कधी मिळणार? 1,500 सगळ्या बहिणी आमच्या सख्या बहिणी, यांच्या सख्या बहिणी झाल्या आणि त्या आमच्या सावत्र बहिणी झाल्या. फक्त 1,500. हा काय प्रश्न? प्या प्या म्हणजे माणसाला महत्व कशाचं आहे? जर फुकट काय आलं, आता मोठ्या हॉटेलमध्ये कसं आहे, बसल्या बसल्या ते घेऊन येतात डिश मध्ये आणि ते हाताने खायचं नसतं, टोचून खायचं असतं. टोचते की नाही आपल्या म्हणाले, अरे हात दिले देवाने करून शरीर फोटो दिले तोच. तिथं वर काय डान्स चाललेला असतो, त्यामुळे त्यांना काही डिस्टर्ब होत नाही. वरचा आवाज भरपूर असतो, तिथंही ठीक आहे. तिथं आपलं कसं आहे, आपण एकटाच कलाकार आहे. मग त्यात माणूस इकडे बघतो तिकडे बघतो, चांगले झाले पहिल्यांदाच बघतोय बघ. आमच्याकडे एक रिक्षावाला नाही आम्ही सिंगापूरला, आणि साहेब शाकाहारी जेवण थोडंसं मिळणं मुश्किल आहे. एक तर ते चीनच दुसरी आवृत्ती आहे ते सिंगापूरमध्ये, सगळे चायनीज लोक बऱ्यापैकी दिसतात. तर बऱ्यापैकी आम्हाला हॉटेल शोधायला लागायचं. एका मेट्रो स्टेशनवर आम्ही जेवायला बसलो, तर त्याच्यात एक टोफू नावाचा एक पदार्थ होता, टोफू, आणि एक मशरूम होतं तिथे, आणि 1,500 रुपयाचं ताट होतं बरं का. ते रिक्षावाल्याला आम्ही त्यावेळेस म्हटलं हे सगळं जेवण तो म्हणलं हे असलं काय? आणि म्हणलं जगातलं सगळ्यात हाय प्रोटीन डाएटवर आहे, आपल्याला दिवसभर फिरायचं, इकडे जा तिकडे जा. शेवटी जर फक्त त्यांनी डाळ भातच खाल्ली, पण ते टोफू आणि ते मशरूम ठेवूनच दिलं. तुम्हाला आमच्या आयुष्यात हे बघितले नाही, मला नकोच ते. ही वस्तू इथे जोगदंडला विचार, ही आमच्या आयुष्यातील परिस्थिती. जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे, आपल्या आयुष्याची सगळ्यात मोठी रसद आहे ज्ञान, ज्याच्यावर कोणीच मात करू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला एखाद्याने सांगितलं की तुला 1,000 रुपयाचं ताट देतो आणि 100 रुपयाचं पुस्तक देतो, तुम्ही काय घ्यायला पाहिजे? खरं का? खरं का? आता तुमची परीक्षा घेतो बरं का. माणसाचे पूर्वज कोण आहे असं तुम्हाला लोकांनी सांगितलं? माकड म्हटलं तर आप म्हटलं, वानर म्हटलं तर सन्मान म्हटलं. कारण भारत हा धार्मिक देश आहे. घटना तीच आहे, माकड काय वानर, इंग्लिशमध्ये मंकीच म्हटलं. पण भावना तो बघत नाही लगेच. तिकडे आमच्या दुर्गा टेकडीला एकदा ते वानर आलं पांढरं, केस पांढरं होते, तोंड काळं. लोक लगेच पळापळ झाली, बघण्यासाठी नाही, अगरबत्ती
त्याला कळतं काय तुमची अगरबत्ती कुठे लावता? कुठे लावता? त्याला माहिती का अगरबत्ती कुठे लावता? माकडाला किंवा मारायला माहिती का अगरबत्ती कुठे लावता? तुम्हाला तरी माहिती आहे का? तुम्हाला काय करायचं अगरबत्तीची? घरात घेऊनच फिरताय. काय आणि ती सन्मानाने आणलेली अगरबत्ती आहे. साक्षीने आणलेली अगरबत्ती आहे. तिच्या धुरापुढे आपलं काय? आहे की नाही? तुम्हाला असं वाटेल की हा माणूस लय शूर आहे, पण तुमच्यासारखं घरोघरी असं. त्यामुळे मी पण बायकोसमोर जास्त काय बोलत म्हणजे तिला काही कळत नाही असं नाही, मला बरंच कळतं म्हणून मी बोलत नाही की कधी काय बोलू नये. बरोबर ना? मूड खराब असेल नाही म्हणजे तो डायव्हर्ट करायचा. लक्षात घ्या, बायकोला हाताळण्याचे कौशल्य आहे, त्याच्यावर मी पुस्तक लिहिणार आहे, हाऊ टू हँडल युअर वाईफ. कारण वाईफ इज इक्वल टू 9. सुरी भोपळ्या पडली काय, भोपळा सुरी पडला का, दुसरं कोणाच आहे? भोपळ्यांनो समजून घ्या. विळा भोपळ्या पडला काय आणि भोपळा विळा पडला काय, भोपळ्याचं नुकसान आहे ना. बरोबर तसं आहे. नवीन ज्यावेळी लग्न होतं ना, मला काय सांगू, भेटेल त्याच्या पाया पडणार. वीर आले, सासरे आले, 4-5 दिवस हा ड्रामा चालतो, तुमच्या पण पाया पडणार. 1-2 दिवसानंतर पाया पडणं सोडून द्या, पाया पडायचं. बाई राहत ना कशाला वाटतं, चित्र लगेच बदलतं बरं का. युद्धाचं पारडं कधी फिरू शकतो. काय साहेब एवढे खूप झाले नाही, मनातलं बोलत काय साहेब, आमचं रोजचं युद्ध हेच आहे, काय बोलायला जाऊ तर अंगावची घ्या. आणि बायकांचे वाक्य पक्क असतं, तुम्ही ऐकलं असेल नाही, तुमचा संसार न्याय म्हणूनच झाला नाही तर काय तुमचा संसार. कोण पोरगी तुम्हाला द्यायला तयार नव्हतं, कुणी लग्न करायला तयार नव्हतं तुमच्याबरोबर, तेव्हा मी गेलंय. लक्षात ठेवायचं, दुसरायचं नाही. आज आलात तुम्ही बोलताय, पैसे आलेच माझ्याकडून, गाडी आली, बंगला आली. जेव्हा तुमच्याकडे काहीच नव्हतं तेव्हा मी होते, मी म्हणून तुमचा संसार झाला. आपण हो म्हणायचं, बाकी काय. आता ह्या वयात दुसरा संसार घातला परवडेल का आपल्याला? मरायचे का लेकर जोडून काढते की काय ह्या वयात तुम्हाला म्हातारा फिरायला? आपण डोनाल्ड ट्रम्प आहे का? वय आपलं 65, आपली बायको 24 वर्षाची, शक्य का? मरायचे का? हा ते तात्या आहे. अख्ख्या पुण्यामध्ये कुणी ते हेल्मेट, ते 8-10 लाखाच्या 18 लाखाच्या सायकल, याच्यावर सायकल स्वार होते. पण एक मात्र आपला आप्पाचा विषय हार्ड आहे, आता की नाही. हा आपली घरची सायकल जेवढी प्रसिद्धी ती स्पर्धा जिंकणाऱ्या लोकांना मिळाली नाही, त्याच्यापेक्षा आप्पाला प्रसिद्धी मिळाली. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. पोलिसांना सुद्धा कचाटी देऊन पण घुसलं त्याच्यात, आणि सगळ्यांनी कॅमेरा ह्याच्यावर लावला. मला लोकांनी व्हिडिओ पाठवले, म्हणले वॉच टिल द एंड. म्हटलं काहीतरी असेल, काही टक्कर झाली असेल सायकलची, किंवा काहीतरी कोणी जम्प मारली असेल, काहीतरी स्टंट केला असेल, काय नाही. ते सगळ्यानंतर आपले आप्पा आले आणि त्यात ते गाणं पोरांनी लावलं होतं, आप्पाचा विषय काय हार्ड आहे, आप्पाचं क्रेडिट कार्ड आहे, आप्पाला घरचं काही पडलेलं नाही, पण आप्पाची सगळीकडे इज्जत आहे. अशाच माणसाला पाटील मानतात, आहे की नाही. आप्पाचा विषय हार्ड, तहान भूक हरपली की नाही म्हणतात. आणि हेच आपण आनंदी आयुष्य जगणं म्हणजेच साहेब मोटिवेशन आहे. मोटिवेशन म्हणजे मोठ्या मोठ्या स्टोरी सांगायच्या तुम्हाला, असं फार रडून बिडून सांगायचं, असं झालं तसं झालं. काही व्याख्या असं करतात, पण असं चष्मा काढून खूप कष्टात शिकवलं आणि असं झालं, तू रडू नकोस. मोटिवेशन म्हणजे दुःख विसरणे आणि प्रेरणा घेणे एवढाच विषय असतो. काही स्वतःचे इमोशन्स पण त्यात टाकतात, काही गरज नाही. असं दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी मौन हा सगळ्यात मोठा मार्ग आहे. रडून तुम्ही कोणाचे दुःख संपू शकणार नाही,
पण तुम्ही मौन बाळगा, संयम ठेवा. संयम हे जगात सगळ्यात मोठं हत्यार आहे, औषध आहे, जे तुमची परिस्थिती बदलू शकते. साहेब रागावून बोलले, संध्याकाळपर्यंत गप्प बसतात. साहेब जाताना संध्याकाळी म्हणजे ते रागाच्या भरात मी बोललो सॉरी बरं का, आपोआप चित्र बदललं. नाही तर साहेबांनी थोडंसं रागवलं, हे माझा राजीनामा, मी चाललो आणि पुढे जातो. आणि परत मग 7 दिवस मित्रांना फोन, जरा साहेबांना सांगा मी सॉरी तेवढं घ्या ना मला. कशाला एवढी घाई करायची? एवढीच तत्परता तुम्ही घरी दाखवली ना कधी? चाललो मी घर सोडून. तीच म्हणते ही बॅग घ्या, येऊ नका ही बॅग घ्या. तरी हे परत 4 तास घरीच नाही, मला काही करमत नाही, कुठं जावं विचार करतो काय. आणि परत काय बायकोची माफी मागायची वेळ येण्यापेक्षा जगातलं पराभव काय असतो म्हणून गप असा येतो. बोलल्याने काही नुकसान होते ते बघताय तुम्ही. गप असत जा. ती जरी बोलली ना गप गिळा गिळा गप बसा नाही तर चहात साखरच कमी आहे. ती म्हणाय बसली ना तुमचं काय 5 एकर होऊ शकत हवा आहे तर गिळा की गप. 5ला येते बघा, केलाय चहा ते बघा, बाकीच्या बायका बघा बाहेरून मागावत्या स्विगी झोमॅटो. आता अवघड झाले बरं का, खिशाला फोकस पडायची वेळ. जे घरी 30 रुपयात काम होणार 300 रुपये जाते. अवघड आपलं फिजिकल फिटनेसचा विषय. इकडे कसा होता, इकडे या. मूळ मध्ये आता काय शिवाजी राहणारे पडले का, सर्दी ताप आला असेल का, हे का झालं नसेल. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पा पितायत काय नाही. ज्याला तहान लागली असेल त्याच्यासाठी संध्याकाळी 5 वाजता काउंटर ओपन केलं जाणार आहे. तोपर्यंत दमदार सब लगेच टेन्शन आलं. अरे काय थंडीचे दिवस आहेत, काय तहान लागणार आहे. तहान मला लागू शकते कारण मी बोलतोय, तुमचं आपलं फक्त खरंय तुमचं. आता काय करायचं, करायचं काय पटतंय पण झेपायला पाहिजे. आलं लक्षात. जर तुम्ही लग्न पत्रिकेत असं लिहिलं की विवाहाची वेळ ही आहे आणि लग्नानंतर जेवणाची सोय आपापल्या घरी करण्यात आलेली आहे, किती लोक येतील? किती लोक येतील? भारतामध्ये लग्न सोडावं, माणसं गोळा करण्याची एकच ट्रिक आहे, जेवण. जेवण असेल ना, जेवण अख्खं गाव येते उलट पडायला. जेवण नसेल भावकी पण टाकणार. बाहेर गेलो आहे की नाही. आपल्याकडे ज्या दिवशी फक्त प्रसाद असतो, भंडारा असतो, तेव्हाच ते मंदिर जाम असतं, गजबजलेलं असतं. एरवी ओसाड माळ असते, आहे की नाही फरक. मी अमेरिकेत होतो त्यावेळी बघितलं. मी तिथल्या काही 5 राज्यांमध्ये भारतीय मंदिरांची परिस्थिती काय आहे, तिथे कसं जातात हे बघायला पण होतं. मी तुम्हाला सांगतो, 11 सप्टेंबर 1893ला शिकागोमध्ये स्वामी विवेकानंदांनी जे भाषण केलं त्याच्यानंतर हिंदू फिलॉसॉफर म्हणून त्या स्टेजवर भाषण करणारा दुसरा माणूस नामदेव झाला. आणि अशा ठिकाणी जाण्यासाठी वशिला अजिबात लागत नाही, वशिला चालत नाही. वशिला म्हणजे व म्हणजे वय नसताना, शी म्हणजे शिक्षण नसताना, ला म्हणजे लायकी नसताना. या तिन्ही शिवाय जे काम ते तिथं गुणवत्तेचं काम असतं. तिथे मी बघितलं की तिथे कार्यक्रम असायचा तर पहिल्या सगळ्यांचं जेवण असायचं आणि जेवणानंतर प्रवचन किंवा काय ते धार्मिक कार्यक्रम असायचा. आपल्याकडे उलट असते. आपल्याकडे माहिती आहे की जेवण जर पहिलं दिलं तर मंडपात फक्त 2च माणसं, एक कीर्तनकार आणि एक विनेत्री, सगळी गायब आहे. म्हणून आपल्याकडे ही स्वभावपट्टी लक्षात घेऊन कार्यक्रमानंतर प्रसादाची व्यवस्था केलेली आहे की नाही. माणसं हीच आहेत, भारतातून अमेरिकेत गेलेली. पण फरक काय, इकडं पहिलं जेवण, पहिलं पोट भरा, पहिले शांत व्हा, तुमची शांत होते म्हणजे तुम्ही शांतपणे सगळं नीट ऐकता. आपल्याकडे कशी परिस्थिती आहे, जर पोट भरलं तर घरी जाऊन झोपायला बसले. त्याच्यामुळे जेवणाचा कार्यक्रम अक्षता पडल्यानंतर जेवण. आता ज्यांचं जेवण अगोदरच असतं ते समजून जायचं, परत रिसेप्शन होणारच. रिसेप्शन म्हणजे आमच्याकडे डबल पैसे आणि डबल लग्नाची तयारी आहे. 6-6 महिन्यात घटस्फोट व्हायला लागले आणि कारण काय,
माझा पारखा घेतला काय? म्हणजे फोन असून अडचण झाली की नाही. आणि कुठे तुम्ही व्हिडिओ कॉल करा मला, नक्की कंपनीतच आहे का? आहे की नाही अशी परिस्थिती? कामावच आहे, मला पुरावा पाहिजे, करा व्हिडिओ कॉल. म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. फिटनेस आपला विषय मुळे किती दिवस थांबायचं सांगाल होता. तुम्ही का संध्याकाळी पण बोला म्हणता. हा लंच पर्यंत लंच लंच आता मुद्दा पकडलाय आपण. साहेब हे काय मला ऐकायला बसलेलं नाही. त्या माणसाला संपल्याशिवाय लंच होत नाही ना. आणि तुम्ही बरोबर हिरो ठेवलं की भाषण नंतर राशन, विचारांच्या मेजवानी नंतर मग बाकीची आपली पोस्टिंग नाही. जे घ्याय की नाही असं असं पाहिजे. पण लक्षात घ्या, कोणी तुम्हाला किती जरी फुकट दिलं, तुम्ही कोणाने तुम्हाला पार्टी दिली, लग्न असेल, वाढदिवस असेल, तेवढंच खात चला की जेवढा आपल्या शरीराला पोषक ठरेल. नाही तर संध्याकाळी गुळी घेऊन लई जेवलं सांगत नाही की 4 गुलाब नाही आपल्याला, पण खाल्ली घ्या इन्शुरन्स. काय गरज आहे का? एक घे आपल्या कप चव म्हणून आपली आणि समाधान. थांबण्यात आनंद आहे बरं का. कुठे थांबायचं हे ज्याला आयुष्यात कळतं ना, तो जगात कुठेही पोहोचू शकतो, कुठेही पोहोचू शकतो. मी साहेब काही कामानिमित्त डॉक्टरकडे गेलो, काही तपासणी करायला, तिथे पहिली विचारतात फक्त बीपी आहे का, शुगर आहे का. आपण त्या गटात काय नाही. तुम्हाला अजून बीपी, शुगर, डायबिटीस काहीच नाही, हायपर टेन्शन काहीच नाही, म्हणजे टेन्शन घेण्यासारखं आयुष्यात राहतच काही नाही. काय असावं? काय मुलाच्या शाळेतून फोन येईल, तुमचं पोरगं नापास झालं, ठीक आहे पुढच्या वर्षी परत तयारी करू, काय प्रॉब्लेम नाही. एखादं सांगेल की गाडीचा तुमचा ऍक्सिडेंट झाला, ठीक आहे गॅरेजला पाठवून दुरुस्त करू, त्याच्यात टेन्शन घेण्यासारखं काय. जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही ती स्वीकारण्यातच छानपण आहे. छानपण काय म्हणते का, बायको आपला ऐकत नाही, सांगायचं बंद करून टाकायचं. हिंमत झाली का टाळ्या वाजवायची? काय वाजवलं काय बघतेच तुम्हाला बरोबर. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे, किती जेवायचं हे कळलं पाहिजे, किती प्यायचं हे कळलं पाहिजे, किती बसून राहायचं हे कळलं पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की साहेब येतील तेव्हाच मी काम करेल. घाबरू नको, साहेबांपेक्षा तिसरा डोळा तयार असतो जो घरून बघत असतो, त्याला कॅमेरा म्हणतात. आणि लक्षात ठेवा, कोण तुम्हाला बघेल ना बघेल, तुम्ही ज्यावेळी इमानदारीने इमानदारीने बरे तुमचं काम करत असता, एक तर बॉस किंवा वरचा बॉस तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहत नसतो. पुढं करणारे आयुष्यात पुढे गेलेले नाही.